Hello student, how are you? We are good. We are studying mathematics first. Linear equation. We know the equation. Simultaneous equation, quadratic equation, linear equation. Linear equations are the simple. बघा आता या ठिकाणी आपल्याला हे लिनियर इक्वेशन आहे की नाही बोर्डाला 2 मार्काचा प्रश्न असतो किंवा ऑब्जेक्टिव्ह असतं. तर या ठिकाणी आपल्याला हे 4m plus 3n 4m plus 3n is equal to 12 हे लिनियर इक्वेशन आहे की नाही. इज इट ए लिनियर इक्वेशन? असेल तर हेच लिहायचं, नसेल तर हे आहे का? तर x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे लिनियर इक्वेशन, साधं इक्वेशन. मग याच्यामध्ये डिग्री वगैरे नसते. इट हॅज नो डिग्री एट ऑल. In the quadratic equation there will be have the degree. So in the linear equation there will be no degree at all. मग आता हे yes किंवा no लिहायचं तर हे लिनियर x प्लस by प्लस c हे लिनियर इक्वेशन आहे आणि म्हणून इथे yes लिहायचं, फक्त yes लिहायचं. आता या ठिकाणी 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू 13 कारण इथे डिग्री आहे x स्क्वेअर, इट हॅज अ डिग्री. क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगते 3x स्क्वेअर प्लस 7y किंवा मायनस इज इक्वल टू 5 किंवा काय. ही इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन कारण इट हॅज अ डिग्री, म्हणजे याला 2 आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. इज द इक्वेशन लिनियर इक्वेशन इन द 2 व्हेरिएबल आहे का? नो. मग नो लिहायचं. आता 2x मायनस 5y इज इक्वल टू 16. मग हे आहे का? x प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. तर 2 व्हेरिएबल आहे म्हणून इथं काय लिहायचं? यस. या ठिकाणी x नसेल, 0 असेल, इट मे बी 0 दो इट इज ए linear equation in the 2 variable. Okay, so it is yes. नंतर 0.3x plus 0y minus 36 is equal to 0. डिसिमल पॉइंट मध्ये येवो किंवा ना येवो किंवा दशांश चिन्हामध्ये येवो तरी सुद्धा ते 2 व्हेरिएबल मध्ये आहे. इथं नसेल तरी ते 0y 2 व्हेरिएबल आहे म्हणून इथे एस. इथे काय आहे? येस. आता या ठिकाणी बघा 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. याचा इक्वेशन म्हणजे इथं 2 व्हेरिएबल 2 होईल. म्हणजे काय? इथं 4y प्लस 5x अपॉन xy. x 4 जवळ गेले तर xy म्हणजे याचा 2 व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन होणार नाही. इट हॅज अ डिग्री. काय होईल? इट हॅज अ 2 डिग्री. इट हॅज अ 2 डिग्री. सो दॅट इट विल बी नो. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन द 2 व्हेरिएबल मध्ये नाही. नो. दुसरं 4xy मायनस 5y मायनस 8. मग यामध्ये x जर दिला तर इथे सुद्धा क्वाड्रॅटिक होऊ शकतं, बरोबर की नाही? आणि म्हणून याला डिग्री होऊ शकते y. जर पुट ठेवला x तर x स्क्वेअर होऊ शकतं. म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन द 2 व्हेरिएबल नाही. अशा प्रकारचे येस किंवा नो 2 इट कॅरीज 2 मार्क्स. For the annual examination, you study this table, you will get 2 marks. Okay, thank you. Study.